प्रवीणजी देसाई सर, कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या मॅच मध्ये विजयने सुरुवात केली. स्टार्ट चांगला मिळाला होता. संधू उल्पे यांनी स्टार्ट चांगला दिला होता, परंतु त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा संघ बॅकफूट वरती गेला होता. अशा वेळेला तुमचा अनुभव कामी आला. या मॅच मध्ये संयम राखलात आणि चांगली रणनीती इथे आखली. तर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले फलंदाज. या मैदानाच्या आतमध्ये खेळताना काय तुमचा अनुभव होता? तसं बघायला गेलं तर रायटीसाठी खूपच अवघड होतं. माझ्या डोक्यात तेच चालू होतं, मॅच जरा अडकणार. तर वारंवार लेफ्टीला स्ट्राईक दिला मी, तर त्याच्यावरून भरपूर चुका झाल्या. तसंच सगळ्यात कौतुक करेल बॉलर नाव काय सुशांत, खरोखर एक एक सहा खाऊन सुद्धा खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. मला असं माहिती दुसरीवर तोच टाकणार, त्याला विकेट टाकायची नव्हती एवढं डोक्यात होतं. पण डोक्यात एक होतं की ॲक्च्युली आता इथं 5 बॉलर आहेत, एक डोक्यात होतं एक 5वा बॉलर आपल्याला मिळणार, त्यामुळे जरा थांबून खेळलो आणि सक्सेस. यस, या स्पर्धेची भव्यता आपण पाहिली आहे. डेनाची स्पर्धा आणि कोल्हापूर नगरीमध्ये अशा प्रकारे स्पर्धा होत चालल्यात, म्हणजे कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेटचा देखील विकास होतोय. आपण टेबॉलची स्पर्धा देखील पाहिली संभाजी नाळे सरांच्या माध्यमातून. त्यानंतर आता अभि पाटलांची स्पर्धा देखील आपण पाहतोय. कोल्हापूरची केपीएलची स्पर्धा, अशा खूप साऱ्या स्पर्धा आहेत ज्या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. त्याबद्दल काय मत आहे? नक्कीच सरांचं अभिनंदन करावं लागेल, अभि सरांचं. आता मला वाटते बहुतेक की 4थी टुर्नामेंट असेल कोल्हापूर जिल्ह्याची, केपीएल सोडून, म्हणजे केपीएल एक 5वी जरा असं टुर्नामेंट व्हायला पाहिजे. आपले प्लेअर दिसायला पाहिजेत. आणि ज्या लहान टुर्नामेंट असतात, मला त्यांना विनंती आहे, तुम्ही 35,000 50,000 40,000 करण्यापेक्षा बक्षीस 11,000 ठेवा. तर या मॅच लाईव्हच व्हायला पाहिजे. तुम्हाला लाईव्ह शिवाय आपले प्लेअर घडणार नाहीत, करणार नाही. कोण कसा खेळते आम्हाला इकडचे प्लेअर करणारच नाहीत. काय बक्षीचं डझन मॅटर, बक्षीस काय आपलं काय ते बऱ्यापैकी कोणाचं घर चालत नाही. त्यापेक्षा तुम्ही ते 20,000 बक्षीस कमी करा आणि लाईव्ह मॅच ठेवा. सगळ्यांना बघायला मिळेल, सगळे पूर्व प्लेअर घडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण जे आता खेळायला लागलो जिल्हा, हे खरोखर एक नंबर व्यासपीठ आहे सगळ्यांसाठी. आता आम्हाला सुद्धा भरपूर नवीन नवीन प्लेअर बघायला मिळतात. बहुत त्यानंतर बहुत त्याचं मला सहकार्य आहे. आणि असंच व्हावं इथनं पुढं. कारण कसं आहे, आता ISPL पॅटर्न हा चालू होणार आहे. तुम्हाला जर लाईव्ह नसला तर तुम्हाला तिथं तर तुम्हाला करणारच नाही कोण बॉलर चांगला टाकतोय. तुम्ही म्हणताय ते दादा मेडन रोड टाकतोय, त्यांना कसं करणार? त्यांनी ते बघायला पाहिजे व्हिडिओ. त्यांना ते कळलं, त्यांना वाटणार आहे ते काहीतरी करू शकतोय. बॅट्समन ज्यावेळी बॅटिंग करतोय तर स्टेंज मारला, समोर सिक्स मारला, कवर सिक्स मारला, खूप अवघड असते. तर तो आरामात मारला तर त्यांना पण वाटेल बाबा हा प्लेअर त्या क्वालिटीचा आहे, तिची निवड होऊ शकते. आणि आता आमचं वय झालं, तर पोरांनी जरा खरंच तेव्हा सिरियसपणा जरा घेऊन, आता काय व्हायला उगाच जरा 2 मॅच खेळले, 4 सिक्स मारले, लगेच स्टेटस काय फोटो काय. बॅट्समनवरती तुम्ही मारताय तसं बॉलर पण आपण मार खायला पण लावा, त्यातच तुम्ही मार खाऊन दयावान होणार. थँक्यू सर.